स्वच्छंदी मनाच्या व्यक्तींचं माझ्या या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सनातन धर्मामध्ये जन्म घेतलेले किंवा इतर धर्माचे लोक यांच्या मनात एक प्रश्न हमखास येतो की हिंदू धर्मामध्ये इतके सारे देव का आहेत? एकच देव असला असता तर भक्ती करणं सोपं गेलं असतं, मन भरकटलं नसतं, या देवाचं करू का त्या देवाचं करू. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटीला अशी एक गोष्ट समजेल ज्याच्यामुळे तुमचा जीवनाकडे, देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग, संकट निर्माण होतं किंवा आपल्या मनात बरेच प्रश्न निर्माण झालेले असतात, जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा त्या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी, संकटापासून दूर जाण्यासाठी किंवा त्या संकटावर मात करण्यासाठी आपलं मन भक्तीकडे वळण्याचा विचार करू लागतं. पण असा विचार केल्यानंतर एक प्रश्न हमखास येतो मनात की आपण नेमका कोणत्या देवाची भक्ती करायची. असा विचार येणं साहजिकच आहे, कारण आपण जेवढं पण आयुष्य जगलेलो असतो, आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तीने प्रत्येक देवाबद्दल काही ना काही त्यांचे अनुभव सांगितलेले असतात की या देवाचं केल्यानंतर माझं हे संकट दूर झालं, श्रीकृष्णाची भक्ती केल्यामुळे माझ्या मनात प्रेम निर्माण झालं, श्री राधाराणीची भक्ती केल्यानंतर माझे बरेच प्रश्न सुटले, वगैरे वगैरे. जेव्हा अशा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात भक्ती करण्याचा विचार केल्यानंतर, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट करायची की आपल्या मनाला शांत करायचं. बाहेरच्या व्यक्तींनी जे जे सांगितलंय ते विसरायचं पूर्ण आणि आपलं मन शांत करून सगळ्यात पहिल्यांदा याकडे लक्ष द्यायचं की आपलं मन नेमकं कोणत्या देवाकडे आकर्षित होत आहे. ज्या पण देवाकडे आकर्षित होते त्या देवाची भक्ती बिना विचार करता सुरू करायची. ठीक आहे. जेव्हा आपण अशी भक्ती सुरू करतो तेव्हा एक विशिष्ट काळ गेल्यानंतर आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतात किंवा जे संकट आहे ते दूर होतो. आता हा विशिष्ट काळ 10-20 वर्षांचा किंवा 1 वर्षांचा किंवा काही महिन्यांचा किंवा काही आठवड्यांचा किंवा काही दिवसांचा किंवा काही तासांचा सुद्धा असू शकतो. हे प्रत्येकाच्या कर्मानुसार अवलंबून आहे. तर हे संकट दूर झाल्यानंतर आपण एक गोष्ट अनुभवतो की आपलं मन आता कोणत्या तरी दुसऱ्या देवाकडे वळण्याचा विचार करते. त्यावेळेस जास्त घाबरून जायचं नाही, कारण मी एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण जीवन जगतोय, आपण किंवा इतर सर्वजण म्हणा, तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात त्यांनी लहानपणापासून मरेपर्यंत एकाच देवाचं केलेलं आहे असं नाही. त्यामध्ये गणपतीचं पण करतात, शंकराचं पण करतात, श्रीकृष्णाचं पण करतात. आता हा नियम सगळ्यांनाच लागू होईल असं नाही. कसा ते पुढे सांगते. जेव्हा आपल्या आयुष्यात खरं खोटं, धर्म अधर्म असा विचार करून, जर आपल्या आयुष्यात या सगळ्याचा विचार करून आपल्या आयुष्यात एक खूप महत्वाचा निर्णय घ्यायचा, त्यावेळेस आपल्या आयुष्यात श्रीकृष्णाची भक्ती करण्याकडे आकर्षण निर्माण होतं. म्हणजे थोडक्यात आपल्याला अशा काळात श्रीकृष्ण मार्गदर्शन करतो. आता असं नाही की श्रीकृष्ण साक्षात आपल्या समोर येणार आहे आणि हे कर ते कर असं सांगणार आहे, तर तसं नाही. तर व्हिडिओ, सिरियल मधल्या काही रील्स, व्हिडिओ आपल्या समोर येतील आणि त्यामध्ये सांगितलेल्या श्रीकृष्णाचे उपदेश आपल्या मनाला भेटतील आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ. ठीक आहे. आता हा निर्णय घेतल्यानंतर पुढचं अजून एक गोंधळ निर्माण होतो, तो म्हणजे आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का, ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल, माझं आयुष्यात पुढं का होईल, असे सगळे प्रश्न निर्माण होतात. पण हे कुठं निर्माण होतात? मनामध्ये निर्माण होतात. कुणाच्या विषयी असतात? आपल्या स्वतःविषयी असतात. तर जेव्हा आपल्या स्वतःबद्दल विचार करायचा असतो, आपल्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधवायची असतात, त्यावेळेस आपल्याला श्री शंकराकडे भक्ती करण्याचं आकर्षण निर्माण होतं आणि त्यानुसार आपल्याला आतमध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळतात. आपण ध्यान करू लागतो, शांत राहू लागू शकतो किंवा आपण सगळ्यांपासून लांब एकट्यामध्ये जगू लागू शकतो. ठीक आहे. हे झालं आता आपल्या आतल्या प्रश्नांबद्दल. तर पुढे असं सांगू इच्छिते की जेव्हा आपण खूप चांगलं वागतो, खूप सगळ्यांना प्रेम देतो, खूप सगळ्यांची मदत करतो, असं बरंच काही करून सुद्धा, चांगलं चांगलं करून सुद्धा आपलं आयुष्यातील दुःख कमी होत नाही. म्हणजे संकट येतच राहतात आणि आपल्या प्रेमाबद्दल, आपल्या चांगुलपणाबद्दल आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. तर जेव्हा आपल्या मनातील प्रेमाबद्दल किंवा आपल्या चांगुलपणावर जास्त विश्वास ठेवण्याची गरज असते आणि आपल्यामधील प्रेम आणखी वाढवण्याची गरज असते, तेव्हा श्री राधा राणीची भक्ती करण्याचं आकर्षण आपल्यामध्ये निर्माण होतं. आता पुढची गोष्ट, जेव्हा आपल्या आयुष्यात काम, क्रोध, मद, मत्सर अशा नकारात्मक शक्तींचं प्रमाण जास्त वाढतं आणि या नकारात्मक शक्तीमधून बाहेर पडून आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळेस श्री पार्वती माता यांची भक्ती करण्याची आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. काली माता म्हणा, कोणत्या पण देवीची भक्ती करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आता पुढची गोष्ट म्हणजे, आता जे भक्ती करत नाहीत, जे देवाला मानतच नाहीत, देव आहे असं म्हणतच नाहीत, तर त्या व्यक्तींबद्दल पण मी थोडं सांगू इच्छिते. जेव्हा अशा व्यक्ती आपल्या सहवासात असतात की आपल्याला आलेले अनुभव त्यांच्या डोळ्यासमोर घडलेले असतात, आपण सांगतो तरी पण त्या व्यक्ती ते नाकारतात की देवच नाहीये, तू मनाचं बोलते, काहीतरी कोइन्सिडन्स घडला असेल आणि तुझ्या आयुष्यातील ते संकट दूर झालं असेल. म्हणजे ह्यांना कोणत्या पण प्रकारे देवाचं अस्तित्व
जाणून द्यायचा प्रयत्न केला तरी ते मानत नसतात. हा त्यांचा दोष नसतो. कारण जेव्हा ते जन्माला आलेले असतात तेव्हा बरीच कर्मबंधने ते त्यांच्यासोबत घेऊन आलेले असतात आणि या कर्मबंधनामुळे त्यांच्या आयुष्यात बरेच असे प्रसंग घडलेले असतात की त्यांचा देवावरील विश्वासाला तडा गेलेला असतो आणि त्याच्यामुळे ते देव मानायला तयारच नसतात. पण आपण एक गोष्ट नक्की अनुभवली असेल, जेव्हा अशा व्यक्तींच्या आयुष्यात संकट येतं किंवा दुःख येतं त्यावेळेस ते आवर्जून म्हणत असतात की देवानेच माझं वाईट केलं, देवानेच मला हे संकट दिलं. तर नकळत आपण बघू शकतो की ते त्यांच्या आयुष्यातील देवाचं अस्तित्व मान्य करत असतात. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की चांगला असू दे, वाईट असू दे, कुणी पण असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यात देवाचं अस्तित्व असतंच. आता जे अनुभवतात मान्य करतात देवाचं अस्तित्व आणि जे नाही अनुभवत त्यांचं काहीतरी कर्मबंधने असतात किंवा काहीतरी अनुभव असतात ज्याच्यामुळे ते मान्य करायला नकारत असतात. पण जेव्हा त्यांची कर्मबंधने नष्ट होतात, त्यांची वाईट कर्म नष्ट होतात, त्यावेळी ते सुद्धा भक्ती मार्गात पदार्पण करतात. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येकासोबत देवाचं अस्तित्व असतं. त्याच्यामुळे कोणतं पण संकट आलं, दुःख आलं तरी मनात हा विचार करायचा नाही की माझ्यासोबत देव नाहीये, मी एकटीच आहे वगैरे असं. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने जर आपल्या कर्मबंधनातून मुक्त करण्याची वेळ आली असेल तर देव कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला मदत करतोच. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता या पूर्ण व्हिडिओचं सार, हे सार ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील. कदाचित तुम्ही मला वेडी पण म्हणाल, तरी पण मी सांगू इच्छिते. काही जणांचा दृष्टिकोन बदलेल पूर्ण. शंकर, पार्वती, राधा, कृष्ण हे चौघजण पण एक आहेत. आता हे एक आहेत ते कसं सांगते, या जोडीमधील आणखीन थोडं पुढे जाऊन तुम्हाला एक्सप्लेनेशन करते. म्हणजे श्री शंकर आणि श्री पार्वती आणि श्री राधा आणि श्री कृष्ण यांच्यामधील श्री राधा आणि श्री शंकर हे एक आहेत आणि श्री पार्वती आणि श्री कृष्ण हे एक आहेत. म्हणजे कसं ते सांगते. आपण श्री शंकराला भोलेनाथ असं म्हणतो. म्हणजे ते कोणाला पण, म्हणजे जे पण त्याची भक्ती करल, असुर असू दे, चांगला माणूस असू दे, वाईट असू दे, देव असू दे, कुणाला पण जर त्यांनी निखळपणाने त्यांची भक्ती केली, त्यांचा मंत्र जाप केला तर ते त्यांना हवं ते देतात. आणि श्री राधा राणीचं पण तसंच आहे. ती अत्यंत भोळी आहे. ती ज्याने जे मागल ते त्याला प्रेमाने, अगदी प्रेमाने देते. आणि आणखीन पुढची गोष्ट, श्रीकृष्ण श्री राधा राणीला आराध्य मानतात, तसेच श्रीकृष्ण श्री शंकराला आराध्य मानतात. ठीक आहे, क्लिअर झालंय. थोडं मनात गोंधळ उडला असेल तरी पण तुमची योग्य वेळ आल्यानंतर या गोष्टी तुम्हाला झटक्यात समजतील. ठीक आहे. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण एका देवाची भक्ती करून दुसऱ्या देवाच्या भक्ती करण्याच्या इच्छेकडे वळू लागतो त्यावेळेस मनात असा एक विचार येतो की मी ह्या देवाची भक्ती करणं सोडलं तर तो देव मला शिक्षा करेल का, मला पाप लागेल का, मला देव श्राप देईल का, शिक्षा करेल का. तर हा विचार कधीच कुणाच्या मनात येऊ द्यायचा नाही. कारण हे सगळे देव एकच आहेत. ते चेतनेच्या स्वरूपात आहेत. म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या स्वरूपात ते अवतरित झालेले आहेत. शंकर आता देवाचे अनंत अवतार आहेत. म्हणजे ते चेतनेच्या स्वरूपात आहेत. म्हणजे आपली जी चेतना ज्यावेळी जागृत झालेली असेल त्या त्या चेतनेतील देव आपल्या आयुष्यात पदार्पण करतील. ठीक आहे. त्याच्यामुळं एखाद्या देवाची भक्ती करून आपलं मन भीतीमध्ये जात असेल तर ती भीती बाळगायची नाही. कारण कोणताच देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही. कारण तो आपला परमपिता आहे. तो आपल्याला दुःख होईल असं काहीच करणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगू इच्छिते. जर हा व्हिडिओ बघून तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ते विचारू शकता. मी त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच हा व्हिडिओ बघून तुमच्या मनात किती स्पष्टता निर्माण झाली हे पण नक्की सांगा. धन्यवाद.